हॅलो स्टुडंट, आपण आधीच्या लेक्चरमध्ये इनोव्हेशन्स इन ॲग्रिकल्चरमधले काही पॉईंट्स पाहिले होते. काही इनोव्हेटिव्ह आयडियाज बघितल्या होत्या. आता त्याच्यात फोर्थ आहे हायड्रोपोनिक्स. तर हायड्रोपोनिक्स म्हणजे काय? हायड्रो म्हणजे वॉटर. हायड्रोपोनिक्स इज अ टेक्निक टू ग्रो प्लांट्स ऑन अ बेस ऑफ वॉटर दॅट इज हायड्रो. तर जे काही प्लांट्स वाढवले जातात, जे काही झाड वाढवली जातात ती पाण्यावरती वाढवली जातात. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या सॉईलचा यूज केला जात नाही. तर अशा पद्धतीच्या टेक्निकला हायड्रोपोनिक असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये जे काही वॉटर असतं त्या वॉटरमध्ये काय केलं जातं, जे लागणारे इसेन्शियल न्यूट्रियंट म्हणजे जे काही गरजेचे न्यूट्रियंट असणार आहेत प्लांटसाठी, जे काही सॉईलमधून ते ॲब्झॉर्ब करून घेतात. पण सॉईल नसल्यामुळे इथे काय केलं जातं, तर जे काही पाणी आहे त्या पाण्यात जे न्यूट्रियंट आहेत ते टाकले जातात. तर मग त्याच्यामुळे काय होतं, तर जे काही रूट्स असतात ते काय करतात, जे काही न्यूट्रियंट लागेल ते ॲब्झॉर्ब करून घेतात आणि ते जे काही मटेरियल असणार आहे किंवा मीडियम असणार आहे ते सगळं मीडियम वॉटरमध्ये मिक्स केल्यामुळे पूर्ण सगळ्या वॉटरमध्ये ते इझिली पसरतं आणि सगळीकडे सारख्या प्रमाणात पसरतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर पूर्ण पाण्यावरती असणाऱ्या सगळ्या प्लांट्सना ते जे काही न्यूट्रियंट असणार आहे ते चांगल्या प्रमाणात मिळतं. आणि समजा हे जे काही न्यूट्रियंट असणार आहेत ते संपले, काही वेळानंतर संपून गेले, म्हणजे 1 आठवड्याने किंवा महिन्याने किंवा 2 दिवसाने जो काही पिरियड असेल त्याच्या किती अमाऊंटमध्ये टाकले त्याच्यावरती डिपेंड असणार. तर ते जे संपून गेलं मीडिया सोल्युशन म्हणजे न्यूट्रियंट, की काय करायला लागणार, एकतर परत टाकायचं किंवा पूर्ण जे काही असेल ते चेंज करून नवीन मीडियम ॲड करायचं त्याच्यामध्ये. ओके. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं, तर कंटेनर्स यूज केले जातात. मोस्टली कसे असतात, तर प्लास्टिक किंवा ग्लासचे कंटेनर असतात मोठे मोठे, ते यूज करून हे जे काही प्लांट असेल ते लावले जातात. तर ह्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे स्टॅटिक सोल्युशन कल्चर आणि सेकंड आहे कंटिन्युअस फ्लो सोल्युशन कल्चर. तर फर्स्ट आहे स्टॅटिक सोल्युशन कल्चर. स्टॅटिक सोल्युशन कल्चरमध्ये काय असतं, तर जे काही पाणी असणार आहे तर ते एकाच ठिकाणी थांबून असतं. म्हणजे जसं की एक आर्टिफिशियल पॉन्ड असतो, कंटेनर असतो, म्हणजे मोठी टाकी असते आणि त्या टाकीमध्ये पाणी साठवून त्याच्यात हे जे काही प्लांट्स असतील ते लावले जातात. Particular level is maintained to keep some of the roots exposed in air for availability of oxygen, or the solution may be aerated by using aquarium aeration pump system. तर काय केलं जातं, जे काही रूट्स असतील त्याच्यातले थोडेफार रूट ओपन ठेवले जातात. म्हणजे काय, तर पाण्याच्या वरती ठेवले जातात, जेणेकरून काय, जे काही एअरमध्ये ऑक्सिजन असणार आहे ते ऑक्सिजन ते ॲब्झॉर्ब करून घेतात. आणि काही वेळेला काय केलं जातं, तर तसं जमलं नाही, वरती हिरवंगार जास्त असेल तर त्याच्यातनं रूट आपण वरती काढू शकत नाही, म्हणून मग काय केलं जातं, तर एरेशन पंप आतमध्ये लावले जातात. जसं की आपल्याकडे फिश टँक असतो तर त्याच्यामध्ये एक छोटीशी मशीन असते, काही ठिकाणी आपण बघितली असेल. तर त्याच्यामधून बबल्स येतात, बुडबुडी येताना आपल्याला दिसत असतात. तर ते काय असतं, एरेशन पंप सिस्टीम असते. त्याच्यामुळे काय राहतं, तर तिथे त्या पाण्यात जे काही असेल त्यांना ऑक्सिजन मिळतो. तर तसा आर्टिफिशियल एरेशन पंप त्या टँकमध्ये सोडला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, तर रूट्सना ऑक्सिजन मिळतं. ओके. तर अशा पद्धतीचं जे काही टँक असेल तो असतो आणि त्याच्यामध्ये हे जे काही कल्चर असेल प्लांट्सचं ते केलं जातं. तर ह्याच्यामध्ये काय काय केलं जातं, कुठल्या पद्धतीचे क्रॉप्स केले जातात, तर मोस्टली फॉडर क्रॉप म्हणजे कॅटल्स जे असतात, गुरंढोरं, त्यांना खायला जे घातला जातो चारा, तो चारा म्हणजे फॉडर क्रॉप असतं. तर त्याचं प्रोडक्शन अशा पद्धतीने केलं जातं, जेणेकरून काय, तर ते जास्त फास्ट ग्रो होतं, म्हणून ह्याच्यामध्ये केलं जातं.
seeds of maize is commonly used hydroponic by dairy farmer in India. तर मोस्टली काय केलं जातं, जे मेजचं बियाणं आहे, मक्याचं बियाणं, ते अशा पद्धतीने टाकलं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या पाण्यावरती खूप फास्ट फॉडर क्रॉप म्हणजे ते जे काही चारा असतो, गवत असतं, ते वाढतं त्याच्यावरती. त्याच्यानंतर सेम तशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे धान्य लावून, जसं की मेज, बार्ली, ओट्स, सोरगम, अल्फाल्फा, ट्रिटिकल म्हणजे जे काही व्हीट असतील, मेज, सोरगम, ज्वारी वगैरे जे काही आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने लावले जातात. आणि याचं प्रोडक्शन कसं मिळतं तर बाय दीज मेथड ऑन ॲन ॲव्हरेज 1 kg ऑफ सीड कॅन बी कन्वर्टेड इन टू 6 to 8 kg ग्रीन फॉडर विदिन 8 to 10 days. तर 1 किलो बियाणं आपण टाकलं असेल तर 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला 6 ते 8 किलो एवढ्या प्रकारचं तो चारा असेल तो मिळतो. आणि सेम वेने तसंच जर आपण जमिनीमध्ये लावलं तर 1 किलोसाठी पाण्याचा वापर जास्त करावा लागतो आणि इथे 1 ते 2 लिटर पाण्यामध्ये इझिली लगेच ते वाढून मोठे होतात. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे कंटिन्युअस फ्लो सोल्युशन कल्चर. इन दिस टाईप कंटिन्युअस फ्लो of solution is maintained to ensure supply of nutrient, water and oxygen for root of all plants. तर कंटिन्युअस म्हणजे काय असणार आहे तर कंटिन्यू जे काही वॉटर फ्लो आहे तो चालू राहणार आहे. म्हणजे हे कसं असणार आहे तर अशा पद्धतीचे पाईपलाईन असणार आहे आणि त्या पाईपमध्ये ते प्लांट्स लावले जातात आणि त्या पाईपमधून कंटिन्यू जो काही वॉटर फ्लो असेल तो चालू राहतो आणि ज्याच्यामुळे काय होतं तर जे काही तिथले प्लांट्स आहेत त्यांच्या रूट्सना न्यूट्रियंट्स पण मिळतात आणि ऑक्सिजनसुद्धा मिळतो. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, एक उंचावरती एखादी टाकी किंवा कंटेनर ठेवला जातो आणि त्याच्यातनं एक स्लोप म्हणजे उतार ठेवला जातो, जेणेकरून काय होतं तर ते जे काही वॉटर आहे ते कंटिन्यू फ्लो होत राहतं. उतार असल्यामुळे काय होणार आहे खालती पाणी कंटिन्यू येत राहणार आहे. जर आपण चढ ठेवला तर राहील का पाणी वरती चढणार नाही, खालच्या खालीच राहील. ओके, त्याच्यानंतर थर्ड आहे एरोपोनिक्स. एरोपोनिक्स आता काय असणार आहे, एरो म्हणजे एअर, तर एअर थ्रू हे प्लांट्स वाढवले जातात. एरोपोनिक्स इज अ सिस्टीम where in root are continuously or periodically kept in the environment saturated with fine drops of nutrient solution. The method require no substrate and entail growing plant with their roots suspended in a deep air or growth chamber with the root periodically wetted with a fine mist of atomized nutrient. तर ह्याच्यामध्ये काय अशा पद्धतीचं टेक्निक असते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इथे दिसतो आहे की वरती एक बॉक्स आहे, तिथे स्प्रे जेट आहेत. तर ते जे काही प्लांट्स असतील तिथे कंटिन्यू वॉटर स्प्रे जेट होत राहतं, म्हणजे फोर्सने पूर्ण पाणी वाहत राहतं, जेणेकरून काय होतं तिथे एअर राहते. त्या एअरमुळे हे जे काही रूट्स असतील ते ओलसर राहतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या जे काही प्लांट्स असतील त्यांची वाढ होते. आणि इथे आपल्याला दाखवले की स्प्रे जेटमधून जे काही पाणी येईल त्यातलं उरलेलं पाणी परत खालती टँकमध्ये जातं आणि मग परत जे काही पंप आहे त्याच्याने वरती स्प्रे जेटकडे जात राहणार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं आहे तर वॉटरचा कुठेही लॉस होत नाही आहे, तर कंटिन्यू ती सायकल आहे वॉटरची ती चालू राहते. त्याच्यानंतर आहे फॉगपोनिक्स. तर फॉगपोनिक्स इज अ डेरिवेशन ऑफ एरोपोनिक वेअर इन द न्यूट्रिएंट सोल्युशन इज एरोसोलाइज बाय डायफ्रागम व्हायब्रेटिंग ॲट अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, सेम अशाच पद्धतीचं स्ट्रक्चर असतं, पण एका साईडला फॅन असतो. म्हणजे इकडच्या साईडला असा एखादा फॅन असणार आहे किंवा इकडे फॅन असणार आहे, जेणेकरून काय होतं तर जे काही
इथून जे वॉटर ड्रॉपलेट्स उडणार आहेत ते फॅनच्या वाऱ्याने काय होतील, खूप छोट्या साईजमध्ये येतात आणि पूर्ण जे काही टँक आहे तो तिथे एअर असल्यासारखं पूर्ण स्ट्रक्चर राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर मॉइस्ट असल्यामुळे तिथे लगेच जे काही प्लांट्स असतील ते इझिली वाढतात. ओके, तर हे काय झालं फॉगपोनिक्स. तर नॉर्मल जे एरोपॉनिक्स आहे त्याच्यामध्ये जेवढ्या साईजचे एअरड्रॉप्स असतात त्याच्यापेक्षा छोटे एअरड्रॉप्स हे फॉगपोनिकमध्ये होतात किंवा वॉटरचे जे ड्रॉप्स असतात ते एकदम छोट्या साईजमध्ये फॉगपोनिक्समध्ये त्या जे काही टँक असणार आहे त्याच्यामध्ये फिरत राहतात. The smaller size of the droplet allows them to diffuse through the air more easily and deliver nutrient to the root without limiting their access to oxygen. तर याच्यामुळे काय होतं, खूप छोट्या साईजचे जे काही वॉटर ड्रॉपलेट्स असतात ते जातात आणि पूर्ण ऑक्सिजन त्या रूट्सना तिथे मिळत राहतं. ओके, थँक्यू.